चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्ते अपघातांची शक्यता आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर घुग्गुस बचाव संघर्ष समिती, सोच संस्था, घुग्गुस नगर विकास मंच आणि व्यापारी संघ यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध जनहिताच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। शहरातील मुख्य मार्गावर अवजड वाहनांची अनियंत्रित वाहतूक, रस्त्याच्या कडेला होणारे बेकायदेशीर पार्किंग, अपुरी वाहतूक व्यवस्था तसेच शाळांच्या परिसरात पुरेशा सुरक्षा उपाययोजनांचा अभाव यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। विशेषतः शाळा सुरू होण्याच्या आणि सुट्टीच्या वेळेत विद्यार्थ्यांना, पालकांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। निवेदनाद्वारे प्रशासनाकडे रस्त्यांवरील दुभाजक, ट्रॅफिक आयलंड आणि सार्वजनिक ठिकाणी सक्षम परवानगीशिवाय लावण्यात आलेले बॅनर, फ्लेक्स आणि जाहिराती तात्काळ हटवून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच घुग्गुस उड्डाणपुलावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर आवश्यकतेनुसार निर्बंध घालावेत किंवा त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करावा, अशीही मागणी करण्यात आली। या निवेदनावर व्यापारी संघाचे अध्यक्ष अनिल कुमार गुप्ता, घुग्गुस नगर विकास मंचाचे संदीप चुने तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। चंद्रपूर ते घुग्गुस या रोडवर आता जीवघेणा झालेला आहे तो रस्ता। म्हणजे जाताना प्रत्येक पादचाऱ्याला किंवा वाहन चालकाला, टू व्हीलर असो की फोर व्हीलर असो, प्रत्येकाला भीती वाटत असते त्या पहिल्या 5 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये। आणि हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि त्याबद्दल कारवाई होत आहे, पण फार कमी प्रमाणात। काही ट्रक चालक उर्मटपणे आपल्याला कोणाला काही न गिनता त्या रॉंग साईडने येतात, त्याच्यामुळे बरेच ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढण्याची ही शक्यता आहे। लोकांना भीती वाटत आहे रस्त्याने जाण्याची। त्याचप्रमाणे बऱ्याचशा शाळा इथे आहेत, त्या रस्त्यावर शाळा आहेत, त्या शाळांच्या भोवती असामाजिक तत्वांची मुलं किंवा कोणीतरी फिरत असतात, सारखे खिरट्या घालत असतात, ज्यांना काही काम नसतं। बेकार मुलांची ही तिथे रेलचेल खूप चालू असते, त्यामुळे मुलींना सुद्धा बाहेर निघताना, शाळेच्या बाहेर निघताना किंवा जाताना भीती वाटत असते। त्याबद्दल सुद्धा आमची चर्चा झालेली आहे। त्याचप्रमाणे रस्त्यावर जे बॅनर्स आहेत ते त्या बॅनर्सकडे पाहून आता आम्हाला सर्व नागरिकांना आता वीट आलेला आहे आणि त्याबद्दल काहीतरी कोणीच काही करायला तयार नाही। नगर परिषदेला आम्ही सांगितलं तर त्यांचं म्हणणं आहे की नाही, हे म्हणे आम्ही बॅनर्सचा हे घेऊ, परंतु पोलीस डिपार्टमेंटला हे सांगू। आणि खरी माहिती आम्हाला आज मिळाली की ही जबाबदारी पहिली नगर परिषदची आहे, परंतु त्यातून काही जर अपघात घडला त्या बॅनर्समुळे किंवा ही, तर ती जबाबदारी मात्र नंतर मग पोलीस डिपार्टमेंटची येते, पण पहिल्यांदा नगर परिषदची येते, हे आम्हाला आज कळलेलं आहे। आता त्याबद्दलची कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे पुन्हा धाव घेणारच आहोत। परंतु आज मात्र आजचं आमचं थोडंसं यश हे सांगावं लागेल की इथे आल्यानंतर आम्हाला अत्यंत चांगली वागणूक मिळाली आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी समजून घेतलं आहे। आता त्या मार्गावर जाण्याचं काम मात्र त्यांचं आहे। आमचं पूर्ण सहकार्य त्यांना राहील याची मी ग्वाही आमच्या संस्थांतर्फे देतो।